अगं रश्मी, तुला माहिती आहे भंडारदऱ्यामध्ये आता हे आपल्या भंडारदरा टूर्स अँड टुरिझम वाल्यांचं जे फायरफ्लाय फेस्टिवल आहे त्याबद्दल आपल्याला कल्पनाच नव्हती. नाही ना, आधी मी ऑनलाईन एका दुसऱ्या ठिकाणी बुक केलं, तिथे मी गेले सुद्धा, पण तिथलं टेंट आणि म्हणजे काही तयारीच नव्हती. त्यातल्या त्यात आता काय करावं हा प्रश्न मला पडला. मग मी शोधत शोधत बघितलं तर इथे मला जरा लाइटिंग वगैरे लागलेली दिसली. आणि हो, येऊन बघते तर काय, इतकी सुंदर जागा पहिल्यांदाच. आणि याच्याविषयी आतापर्यंत मला कशी माहिती नव्हती. शेवटी मी तिथलं बुकिंग कॅन्सल केलं, इथे बुकिंग केलं. इथे इतकी सुंदर व्यवस्था होती मित्रांनो. संध्याकाळी आम्ही आधी आल्यानंतर आम्हाला गरमागरम भजी आणि चहा देण्यात आला. पावसाचं वातावरण, धुकं आणि भजी आणि चहा, वा, सुरुवातच छान झाली, काय म्हणता. त्यानंतर संध्याकाळी आम्ही सनसेट पॉइंटला त्यांनी आम्हाला गाईड केलं की कसं जायचं. तिथे जाऊन आम्ही सूर्यास्ताचा आनंद घेतला. तो देखावा अगदी अविस्मरणीय होता. त्यानंतर इथे ट्रायबल डान्स म्हणजे आदिवासी नृत्य होतं. आदिवासी नृत्य आम्ही बघितलेले खूप आहेत, पण यांनी आम्हाला त्या नृत्यामध्ये पार्टिसिपेट करू दिलं, सहभागी होऊ दिलं. तो अनुभव अगदी अविस्मरणीय होता. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काजवा महोत्सव. तर काजवा महोत्सवासाठी आम्हाला एक स्पेशल गाईड देण्यात आला, ज्यांनी आम्हाला काजवे जिथे जिथे दिसतात त्या वेगवेगळ्या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे घेऊन गेले. ते नयनरम्य दृश्य मला आयुष्यभर स्मरणामध्ये राहील. मी, माझे मिस्टर डॉक्टर अक्षय सरोदे आणि माझा मुलगा, आमच्या तिघांची ही फॅमिली ट्रिप अतिशय अविस्मरणीय बनवल्याबद्दल भंडारदरा टूर्स अँड टुरिझमचे मी खूप खूप आभारी आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा याल तर येथेच बुकिंग करा आणि इथूनच काजवे बघा आणि भंडारदऱ्याचं नयनरम्य दृश्य आपल्या घरी येऊन जा. धन्यवाद. आणि एक सांगू, हे आहेत आपली माणसं. नुसतं ह्यांनी निसर्गाला जवळ केलं नाही तर निसर्गाला सांभाळलंय. कारण त्यांचा गाईड होता, तो तुम्हाला सांगेल की सर आत्ताच मोबाईल लावा, आता मोबाईल लावू नका, कारण की आपण काजव्यांना त्रास द्यायला द्यायला नाही आलेलो आहे, आपण निसर्गात आलोय. विचार करा, आपल्या घरात जर कोणी आलं आणि असा लाईट टॉर्च मारला, आपल्याला आवडेल? नाही आवडणार ना. हे त्या गाईडचे वाक्य आम्ही कधीच विसरू शकणार नाही. म्हणजे निसर्गात राहून निसर्ग जपणं हे यांच्याकडनं शिकावं. खरंच खरंच खूप धन्यवाद.